जवळ जाऊन दाखव. 17च्या अगोदर व्हीव्हीपॅटचा जो काच होता तो पारदर्शक आणि सफेद होता आणि कधीतरी 2017 ऑक्टोबरच्या जवळ त्यांनी त्या काचाचा रंग असं बघा माझ्या हातात आहे, हा काचाचा रंग असा काळा केला. आता पारदर्शक इलेक्शनमध्ये काळा काचाचं काय काम आहे मला समजत नाही. जेव्हापर्यंत आजची लाईट पेटणार नाही तेव्हापर्यंत पावती दिसणार नाही. तर हा काळा काच लावून कसं काळा काम होऊ शकतो ते मी आता दाखवतो. काळा काच काढून हा चोरीचा एक प्रकार सांगतो, 4 प्रकार सांगू शकतो, 2 दाखवू शकतो. आता आपण परत वोटिंग करू आणि काळा काच काढून वोटिंग करू आणि तीच वोटिंग केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय ते बघा. मी परत मतदान करतो, खेड्याला मत केलं तसंच वोटिंग करू आपण. इकडे काळा काच लावलाय, जेव्हापर्यंत लाईट पेटेल तेव्हापर्यंत पावती दिसणार. पावती आली, सगळ्यांना पावती दिसली, लाईट बंद झाली. आपली कल्पना आहे का पावती पडली पाहिजे, पण जर त्याला वोट चोरी करायची आहे तर ती मशीन पावती अशी अडकून ठेवणार. पावती अडकली आहे आणि काळा काचमुळे लाईट पेटल्याशिवाय ती पावती दिसणार नाही आणि ही अशी अडकलेली पडलेली. आता ताई पहिला मत देऊन गेली, त्यानंतर ही ताई आली मत द्यायला. त्यांना पण समजा केळाला मत याच्यामध्ये एके घराण्याचे लोक असतात, एका सोसायटीचे लोक असतात, एका समाजाचे लोक असतात, त्या सोबत राहतात आणि त्यांना लागोपाठ मत करायचे असतात. मग लागोपाठ दुसऱ्या नंबरला तिसऱ्या नंबरला लागोपाठ मत पडतात. तर त्याचं लागोपाठ पडणारं मत खूप जास्त संख्येमध्ये कसं चोरी होईल हा काळा काचमुळे शक्य होईल. मग काळा काच काय करतो, आता समजा दुसरा मतदार आहे त्याला पण केळ्याला मत द्यायचं, मग आपण केळ्याला मत करून मत देऊ. आता हा काय बघा, मत दिलं, बटन दाबलं, लाईट पेटली, केळ्याची पावती दिसली. जेव्हापर्यंत लाईट आहे तेव्हापर्यंत पावती दिसणार, पण त्यांनी पावती छापली नाही. त्यांनी काय केलं, पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवली आणि त्यानंतर समजा केळाचा परत मतदार आला असता तर यांची पावती यांना दाखवली, यांना दाखवली, यांना पण दाखवली, ती लाईनमध्ये 10 लोकांना दाखवली. जर अशी प्रोग्रामिंग आहे तर लाईनमध्ये 10 लोकांना एकाचीच पावती दाखवली जाणार आणि 9चे 9 वोट मात्र चोरीला जाते. हे आमच्या मशीनमध्ये शक्य आहे, हे आम्ही करू. तर आपण हे सफरचंदमध्ये करून बघू. आता मी सफरचंदला मत देतो, सफरचंदला मत दिलं, पावती येते का बघा, आली सफरचंदची कलिंगाची पावती आली, कलिंगाला मत दिलं, सॉरी कलिंगाची पावती आली. अंदाज झाला, पावती पडली पाहिजे, पण आमची मशीन चोरीची मशीन, याच्यामध्ये चोरीचा प्रोग्राम आहे. पावती अडकली आहे बघा, पण अंदाज झाल्यामुळे ते दिसणार तिकीट अडकून पडली. आता तो प्रोग्राम बघतोय का दुसरा मतदार आला पाहिजे, कलिंगाचा आला, त्याने लाईट पेटवली, पावती छापली नाही, पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवली, अंदाज आला, काय करणार बघा. हे असं लाईनमध्ये जर कलिंगडचा 10 मतदार आले तर प्रोग्रामिंग करून मी 9 मत चोरी करू शकतो. वोटर लिस्टमध्ये जर माझी मशीन वापरा, देशभराचे सगळे कॅन्डिडेट माझ्या पक्षाचे मी उभे करतो. तुम्ही सगळे वोटर जे आहेत ते असे ठेवा जे मला वोट नाही देणार आणि माझे पक्षाला सपोर्ट करणारे, माझे चिन्हाला सपोर्ट करणारे सगळे मतदार यादीतून काढून टाका. तरी प्रत्येक बूथमध्ये 80% मतांनी मी जिंकून दाखवतो. 80% मतं. हा माझा प्रोग्राममध्ये मी एक चोरी दाखवली. याप्रमाणे आपण बल्कमध्ये चोरी करू शकतो. आता हे आम्ही घेऊन बोर्डवर फिरतोय का, इलेक्शन कमिशनला पण काय सांगितलं आहे, ही चोरीचा एक प्रकार आहे. हे जेव्हा आम्ही देशभरात हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन ईव्हीएम हटाव सेनानी देशभरात हे घेऊन हे ईव्हीएम चे विरोधात आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनजागृती करत होतो, तेव्हा त्या वेळचे इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर, लोकसभाची होती, लोकसभा इलेक्शनची वेळ होती, ते आले, त्यांनी 6 मिनिटं या डेमो मशीनवर बोलले. ते बोलले का सोशल मीडिया पे लोग पता नहीं कहाँ से आके बैठ जाते हैं, वो स्कूल बॉक्स जैसी मशीन लेकर बैठते हैं, उसमें से ऐसे स्लिप गिरती हुई भी दिखती है और फिर आप यहाँ से आए, कौन है पता नहीं, आपकी डिग्री क्या है. हम लोग उसमें बहुत बार मॉकपोल करतो. तर मॉकपोलमध्ये ही मशीन कशी बायपास होईल मी थोडा वेळ नंतर सांगतो. तुम्ही 50 वेळा मॉकपोल घ्या तरी ती चोरी पकडली जाणार, पण इलेक्शनच्या दिवशी
चोरी चालू होईल आणि वोटिंग संपल्याचा अगोदर चोरी बंद होऊन जाईल. त्याचा अगोदर नंतर मशीन बरोबर काम करेल, ते मी नंतर दाखवतो. आता ते त्यांचं हे भाषण झाल्यावर ज्यांनी मशीन बनवली राहुल चिमनबाई मेहता, म्हणजे EVM हटाव संघटनामध्ये आम्ही काम करतो, आणि त्यांनी इलेक्शन कमिशनला हा 40,000चा DDचा झेरॉक्स पाठवला. त्यासोबत EVM हटाव सेनाचा पत्र पण पाठवला की तुम्ही हे पत्र घ्या, आणि त्या पत्रामध्ये आम्ही त्यांना चॅलेंज केला की तुम्ही तुमची मशीन आम्हाला विका. 40,000 रुपये तुम्ही म्हणता तुमची मशीनची कॉस्टिंग 30,000 रुपये. आम्ही 40,000चा DD तुम्हाला ओरिजिनल पाठवतो, तुम्ही कॅश करा, मशीन आम्हाला विका, पब्लिकली या, सगळ्या मीडियासमोर आम्ही चोरी करून दाखवतो. आजपर्यंत त्याचा उत्तर आला नाही. हे आमचं लेटर आहे, आणि हा लेटर तेव्हापासून सोशल मीडिया किंवा देशभरात आम्ही पसरतो. तेव्हापासून आजपर्यंत तो उत्तर आला नाही आहे. आम्ही हे डेमो जे आहे भरपूर पक्षाध्यक्षांना दाखवून झालं आहे. ते तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर किंवा आमच्या EVM हटाव संघटना महाराष्ट्र असं फेसबुकवर टाकलं का तुम्हाला भेटेल. आणि भरपूर पक्षाध्यक्षांना दाखवून झालं आहे. नाव घेऊन आम्हाला ते खरं बाबासाहेबांचा दिवस आहे, वाईट चांगलं आहे करायचं नाही. त्या आरोप प्रत्यारोप नाही, EVM रद्द करायची आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी हे डेमो बनावं, त्याला बसवावं, आणि EVM हटवण्यासाठी याच्यामध्ये आम्ही एक मार्गदर्शन केलं. EVM आपण कशी देशातून काढून पडू शकतो. तर ते एक आंदोलन आहे ज्याच्यामध्ये कोणाला पैसा, एनर्जी, परमिशन काहीच लागणार नाही. पोलीस परमिशन वगैरे काम धंदा सोडण्याची गरज नाही, आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त EVM रद्द करण्यामध्ये आम्हाला मदत करू शकतात. त्याशिवाय इकडे उल्हासनगरमध्ये शहरामध्येच मी राहतो. जर आपल्याला हे डेमो लोकांना दाखवायचं आहे पुढे बुद्धविहार वगैरेमध्ये, तर आपण येऊन दाखवू, आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये याच्यावर स्वतःचे व्हिडिओ करा, स्वतःचं नाव करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि EVM रद्द करण्यामध्ये आम्हाला मदत करू. तर असं हे पत्र जे आहे आपण इलेक्शन कमिशनला महिन्याच्या कुठल्याही एक दिवशी हे EVM ब्लॅक क्लासमध्ये आम्हाला माहीत पडलं कशी चोरी होऊ शकते. काळा कास त्याच्यामध्ये लागले, त्याचे भरपूर पुरावे मी तुम्हाला घेऊ शकतो. ज्यांनी आपला नंबर दिला मी त्यांना सगळे हे पुरावे सांगतो. त्याच्यामध्ये पत्रामध्ये माझा नंबर आहे 906 लास्ट आहे. ज्याला याचं डिटेल समजायचं असेल, प्रश्न उत्तर काय करायचं असेल ते करू शकतो. असं हे आपण पत्र तयार करू शकतो. महिन्याच्या कुठल्याही 1 तारखेला फिक्स तारीख करा, आम्ही 5 तारखेला करतो. महिन्याच्या 5 तारखेला जास्तीत जास्त संख्येमध्ये इलेक्शन कमिशन या आपल्या जवळच्या पोस्ट बॉक्सला गर्दी करून EVM लाईट सेन्सर, EVM ब्लॅक क्लास असा पाठवा, आणि EVM रद्द करण्यामध्ये आम्हाला मदत होईल. बाकी माहिती याच्यामध्ये दिली आहे. अजून काही माहिती पाहिजे असेल तर 906 माझा नंबर आहे. हे मी एक प्रकारे चोरी दाखवली, याच्यामध्ये 3 प्रकारे अजून मी सांगू शकतो की कशी होईल. एक प्रकार अजून आहे, त्याला लाईट सेन्सर म्हणतात, ते मी तोंडी सांगतो. लाईट सेन्सरमध्ये काय होतं, लाईट सेन्सरच्या प्रकारची चोरी एकदा समजून घ्या. लाईट सेन्सरमध्ये काय असतं, आपण प्रमोदजी लाईट सेन्सर म्हणतात. लाईट सेन्सर दुसरा प्रकार आहे चोरीचा. त्याच्यामध्ये काय होणार की आपण बटन दाबतो, आणि बटन दाबल्यानंतर तिकडे समजा भरपूर लोक आहेत त्यांना माहीत नाही का याच्यामध्ये पावती वगैरे पण दिसते. तिकडे इलेक्शन कमिशनचे लोक बसलेले असतात, ते बोलतात डन वोटिंग झाली, या बाहेर. मग बटन दाबल्यानंतर 4 सेकंडमध्ये समजा पावती आली नाही, तर नंतर आपण तिकडून निघून गेलो, VVPATला माहीत पडेल का वोटर निघून गेला? कसं माहीत पडणार? याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले आहे. जसं आपण बटन दाबतो, बटन दाबल्यानंतर तिकडे आपल्याला तो लाईट सेन्सर जो आहे VVPATचा, तो किती लाईट आहे असा मोजतो, स्कॅन करतो, आणि मोजून तो थांबतो. बघतो 4 सेकंडपर्यंत लाईट वाढते का. 4 सेकंड नंतर लाईट वाढली म्हणजे वोटर निघून गेला पावती न बघता. त्यानंतर काय करणार, इकडे आपल्याला बघायला कोणीच नाही. इलेक्ट्रॉनिक वोट पण चोरू शकतो, आणि पावती पण चोरून पाडून देतो. मग यांनी आपण एक मत पण चोरी करू शकतो. म्हणजे कुठला लहान पक्ष त्याचा एक मत चोरी करायचं तर ते पण शक्य आहे. तर ही दुसरी प्रकारची चोरी होती. असे 2 प्रकारची चोरी अजून मी तोंडी सांगू शकते. त्याचा डेमो आम्ही बनवत आहोत. तर ते झालं तर ते पण आपण दाखवू. आता लाईट सेन्सर याच्यामध्ये आहे, याचा पुरावा हे टाइम्स ऑफ इंडियाची रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचे टेक्निकल लोक स्वतः बोलत आहेत लाईट सेन्सिटिव्ह VVPAT. एक निर्जीव वस्तूला कसं माहीत पडतं का इकडे वोटर आहे, निर्जीव वस्तूला कसं माहीत पडतं का याच्यामध्ये लाईट सेन्सर लागली आहे. त्याशिवाय इलेक्शन कमिशनची कोणी मॅन्युअल वाचली तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे, लोकांना जनजागृती करताना EVMच्या विषयी किंवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना, अधिकाऱ्यांना हे बघा हे त्यांची मॅन्युअलचा कागद आहे.
मॅन्युअलचा पान नंबर त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी लिहिले. पण जनजागृती करताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे का याच्यावर सूर्याचा प्रकाश किंवा हॅलोजन लाईट नाही पडली पाहिजे. पडली का तो एरर मोडमध्ये जाऊन आपोआप बंद होईल. का? कारण याच्यामध्ये लाईट सेन्सर लागलेले आहे आणि त्या लाईट सेन्सरमध्ये तो वोटर तिकडे आहे का नाही हे ओळखू पण शकतो. आणि जर वोटर बटन दाबून निघून गेला, पावतीसाठी थांबला नाही, तर ते काय करणार, पावती आणि इलेक्ट्रॉनिक वोट जोडा करून किती करणार, ज्याने इकडून ते तिकडे करता येईल. समजा एखादा कॅन्डिडेट तो 25,000 मतांनी जिंकू शकतो, तर 25,000 मतच आपल्याला चुकी करायची. तेवढ्याकरती बाकी लोकांना व्यवस्थित दाखवते. मग लोकांमध्ये भांडण होते, मी माझी पावती बघितली, येताना बघितली, थांबताना बघितली, पडताना पण बघितली. तर असे भरपूर लोक आहेत, त्यांना पावती दिसेल, पण आपल्याला जेवढे मत चोरी करायचे तेवढे करायचे, 4 प्रकारे सोडून द्यायचे. मग त्यांचं काम होईल. मग या प्रकारे इकडे चोरी होऊ शकते. हे दुसरा प्रकार. हे 2024ला 2024च्या लोकसभेच्या अगोदर तिकडच्या लोकांनी EVM मशीन फोडली होती. न्यूजपेपरमध्ये आलं आणि याच्यामध्ये ओरिजिनल मशीन दाखवली. तर त्या ओरिजिनल मशीनमध्ये आपण इकडे बघू शकता की पिच ब्लॅक काळा काच आहे. किती काळा किती काळा काच आहे. आणि जर कोणी इलेक्शन कमिशनला अप्रोच करू शकतो तर व्हीव्हीपॅट त्याला सांगा, उभून दाखवा, तुम्हाला दिसेल तो काळा का लावला आहे काळा काच. मग या काळा काचमुळे पावत्यांचा पण चोरी होऊ शकतो. तो ओरिजिनल विभाग सांगतात.